अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ त्याचाही आपल्याला पाहायला मिळाला. यतीशलाही आपण पाहताय रत्नागिरी चिपळूण साईडला त्याच्याही नावाचा बोलबाला आणि चांगला खेळाडू आहे यतीश. तसं बघायला गेलं तर कट्टर रोहित शर्मा समर्थक आहे. एक जिद्दी आणि त्याच पद्धतीने चिकाटीने खेळणारा हा खेळाडू आपल्याला सातत्याने इथं मात्र आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला. थँक्यू सो मच सुरेश पाटील सर. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. चला मॅचला करायची सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज यतीश तयार. पहिलाच बॉल आहे यावेळेस कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण सध्या तरी पाहताय आणि इथून मात्र यावेळेस काय घडतं तर सिंगल कन्वर्ट होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते आणि सिंगल धावसंख्या 1 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण पाहताय रोशनला आपण इथून मात्र पाहताय. पुन्हा एकदा सिंगल अंकित होत असताना आपण इथून मात्र पाहताय सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी. ओहो यावेळेला काय घडतं मैदानाच्या आतमध्ये तर काय दांडी गुल करणारा हा चेंडू विकेटचं बदल फलंदाज बाद. जो श्री राम का नहीं वो किसी काम का नहीं. 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. पहिल्या ज्यावर सिंगल निर्धाव आहे का क्षमस्व. इस एक या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय. हो स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण आपण सध्या तरी पाहायला मिळाला. थोडंसं कमकुवत क्षेत्ररक्षण झालं यतीश कडून पण प्रयत्न खूप सारा चांगला होता कारण धावत येणं त्याच्यानंतर चेंडू डिलिव्हर करणं आणि क्षेत्ररक्षण करणं थोडंसं कठीण असतं. आपण पाहताय 1 या अंकावरच धावफलक आहे. आपण जर का पाहिलं आणि आता मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली म्हणजे 2 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल फेकी पाहायला मिळते. इथून मात्र निर्धाव स्वरूपातली चांगली गोलंदाजीचा अटॅक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज सय्यार. ओहो मिसफिल्ड क्षेत्ररक्षणामध्ये होतीये गडबड. नशिबाची साथ नशिबाचा मिळणार आहे इथून मात्र की काय फलंदाज बाद आहे आणि परतावं लागेल त्याला मात्र तंबूच्या असला.
सुरेख गीत आपण इथून मात्र पाहिलं आणि फलंदाज बादी होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालंय. मी बॅटरला विनंती करतोय की चला थोडंसं फास्ट क्विकली ॲक्शन घ्या, कारण आपण खासदार चषक 2025 एक वेगळं लेवल, एक वेगळं प्लॅटफॉर्म तुम्हाला इथे मात्र उभं केले गेले, त्यामुळं थोडंसं वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं तुम्हाला गरजेचं आहे. षटक क्रमांक पहिले संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त त्या अंकावर 2-2 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. द्वितीय षटक आहे निखिल पाटील उर्फ अव्वा या खेळाडूला इथे मात्र आमंत्रित केले गेले. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता अव्वा वॉर्मअप आपण त्यानंतर करा. पहिल्या 2 चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर वॉर्मअप आपला ऑटोमॅटिकली होऊन जाईल. थोडंसं वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं तुम्हाला गरजेचं आहे. आम्ही सातत्याने म्हणतो की वेळ कधीही कोणासाठी थांबत नाही आहे, त्यामुळे वेळेचं महत्त्व आपण इथून मात्र जपूयात आणि त्यानुसार थोडंसं फास्ट क्रिकेट आपण इथून मात्र खेळूयात. निखिलला आणले गेले. षटक क्रमांक पहिल्यामध्ये 2 धावा फक्त खर्च करून दिल्या गेल्या, 2 गडी बाद सुद्धा केले गेले. आता मात्र त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना इथून मात्र निखिल पाहायला मिळेल का? गोलंदाज या ओहो, चांगला प्रयत्न होता इथे, मात्र जेल कन्वर्ट करणं गरजेचं होतं. एक विकेट कदाचित पाहायला मिळाला असता, पाहायला मिळाला नाहीये, पण रन सुद्धा पाहायला मिळाले, म्हणजे फायदेशीर ठरतात इथे. मात्र कुठेतरी प्लस पॉईंट थोडासा पाहायला मिळतो टीम पिंपळा संघाच्या बाजूने. देवता फेकी डॉट बॉल. गोलंदाज सय्या पुन्हा एकदा हलक्या हातानं दिशा दर्शवण्याचं काम सिंगल अंकित होत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय आणि धावसंख्या 3 या अंकावर धावफलक. खूप सारं स्लो क्रिकेट आपण पुन्हा एकदा इथे मात्र सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कंटाळवाणं क्रिकेट. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच सध्या तरी दर्शवतील. वाईट स्वरूपातली का होईना, पण एक धाव इथे मात्र मिळाली आणि धावफलक पुढे सरसावत असताना 4 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल आहे. स्ट्रोक चांगला होता, ताकद खूप सारी कमी पाहायला मिळाली. डान्स करत अति वेगाने नाही, पण प्रचंड वेगाने हा चेंडू निघालाच होता. चित्रक्षण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहताय. सिंगल अंकित होईल आणि धावफलक पुन्हा एकदा 5. सिंगल 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 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सय्या. पुन्हा एकदा डॉट बॉल. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल कुडूस 11 आणि त्याचे विपक्षात 2 हात करताना पाहायला मिळेल जियान 11 कुडूस. या 2 संघांमध्येही गडी बाद होतोय, परतावा लागेल तंबूच्या असल्या. चला मी पुन्हा एकदा विनंती करीन की हे चौथं षटक जसं संपेल त्याच्यानंतर टीम कुडूस 11 आणि जियान 11 बोथ टीम कॅप्टन्स आपण क्षणाचाही विलंब न करता त्वरित टॉस बॉक्स मध्ये इथे मात्र जॉईन व्हायचं आहे. आपण पाहताय बॅक टू वर्क, बॅक टू ग्राउंड. मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पोहोचूयात. विकेटचं बदल होताना पाहायला मिळालं आणि फलंदाजाला जावं लागलं तंबूच्या असल्याला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 या अंकावर कदाचित लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल का याचं उत्तर येणारे 12 चेंडू तर दर्शवतील, पण सध्या तरी तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये. रुपेश मिसाळ.
पहिलाच बॉल रुपेश मिसाळचा आपण पाहताय, थोडीशी खराब डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण इथून मात्र पाहताय वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय आणि एक धाव सुद्धा इथे मात्र अंकित होताना पाहायला मिळते. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं 7 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यद, पुढचाही बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय. वाकोटीकरांना गरज होती या फटक्याची, किंचितची ताकद इथे मात्र कमी पडत असताना फटका फसतोय. विकेटचं पतन मिलिंद लोहार झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असल्याला. गेलाय गोलंदाज सय्यद, पुढचाही बॉल आहे क्षेत्ररक्षक तैनात. विकेटचं पतन होतं, परतावं लागतं तंबूच्या असल्याला. गोलंदाज सय्यद, द्रुत फेकी आणि इथून मात्र पंचांकडून आमच्यापर्यंत इशारा पोहोचलाय षटक समाप्तीचा. षटक संपलाय क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. षटक संपलं क्रमांक 3चा आणि धावसंख्या 9 म्हणजे 3. प्रत्येक षटकामागे कदाचित 3-3 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाले असतील. शेवटचं षटक, अंतिम षटक हाताळण्याकरिता परेशला आणले गेले. परेशला आपण इथून मात्र पाहताय. आई एकवीरा शोरमा कॉर्नर जे आपल्याला पाली नाक्यावर पाहायला मिळतं. त्याचे जे प्रोप्रायटर आहेत, बिझनेसमॅन आहेत, युवा उद्योजक आहेत, पण आता सध्या तरी इथे मात्र
गोलंदाजच्या भूमिकेमध्ये आपल्या गावाकरिता खेळण्याकरिता उपस्थित झालेत ऑन साईडला. इथे मात्र फटका कन्वर्ट होत असताना सध्या तरी आपण पाहताय सिंगल मिळती आहे. डबलची जोखीम इथे मात्र पत्कारली गेली आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण. धावफलक 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतं. चांगले आहे. कदाचित मला असं वाटतं खूप वेळानंतर इथे मात्र या 2 धावा पाहायला मिळाल्यात. पहिल्यांदाच कदाचित या सत्रामध्ये पाहायला मिळाल्या, कारण सिंगलनं इथे मात्र दावा करण्याचा विक्रम पाहायला मिळाला. पण सध्या तरी आता मात्र 2 धावा. पुढचा बॉल आहे ऑन साईडला. दिशा दर्शवण्याचं काम पुन्हा एकदा इथून मात्र केलं जाईल. सिंगल अंकित होती या डबलच्या प्रयत्नामध्ये. आणि इथे मात्र जो आता नॉन सायकल येणार किंवा बाद होणारा जो बॅटर आहे त्याचं लक्ष तेवढं प्रॉपर नव्हतं. त्यामुळे की काय लक्षपूर्वक क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. आपला साथीदार जर का क्रीज सोडतोय तर आपण तेवढं टायमिंग ॲडजस्ट करणं आणि त्या पद्धतीने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. चूक घडली, रनआउटची विकेट. फलंदाज होतोय बाद, परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल खोलचा चेंडू इथे मध्ये डिलिव्हर करायचा होता. नशिबाचा मिळणारा इथून मात्र हात चौकार. चेंडू मावडायच्या पलीकडे चौकार. आणि 11 कुडूस असा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मी दोन्ही टीम कॅप्टन्सला विनंती करतोय की आपण हे 4थं षटक संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. 4थं षटक प्रगती पथावर आपण इथून मात्र पाहतोय. ओहो उडवतायत चेंडूला. पाठवलं गेलंय बाउंड्रीच्या दिशेनं, पण अडथळा आहे मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तैनात. फार काही मिळणार नाहीये. एकच धाव मिळेल. धावसंख्या क्रिकेट मधला अशुभ आकडा 17 या अंकावर धावफलक. विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. परतावा लागेल तंबूच्या असलेला. आणि चला टीम जियान 11 कुडूस आणि कुडूस 11 आपण बी रेडी राहायचं. आणि सूरज पाटील सर तुमच्या समवेत टॉस बॉक्स मध्ये इथे मात्र जॉईन होताना सध्या तरी पाहायला मिळतील. न्यू बॅटर दीपेश दाखल होत असताना आतापर्यंत चेंडू संपुष्टात येतील या षटकातील आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. आणि या चौकाराच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 21. विजयाकरिता 22 धावसंख्येची आवश्यकता.
कुडूस 11 संघाचे कर्णधार आमच्या समोर इथे उपस्थित झालेत. मी जियान 11 कुडूस संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय, नाणेफेक करण्याकरिता आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. मी शशीदादा हरड यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपण नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. हरड साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. जियान 11 इथून मात्र कॉल देत आहेत. छापा असं कॉल आलाय आणि सध्या तरी छापा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. नाणेफेक जियान 11 संघ विन होतोय. त्याच्या आधी आम्ही जातोय मान्यवरांच्या दिशेनं. या स्पर्धेविषयी आपलं मनोगत ऐकायचं होतं. नाणेफेक विन झालाय जियान 11. निर्णय फक्त विचारीन जास्त वेळ घेणार आणि काय निर्णय असेल? बॅटिंग फर्स्ट. बेस्ट ऑफ लक तुम्हालाही असेल आणि कुडूस 11 तुम्हालाही बेस्ट ऑफ लक. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज असतील सूरज पाटील सर. तर आपण या ठिकाणी जात आहोत सामन्याकडे. सामना रंगतदार. दोन्ही टीम आपण रिपोर्टिंग करून घ्या. कुडूस 11 जियान 11 कुडूस आपण रिपोर्टिंग करून घ्यायची आहे आणि तयार राहायचंय. सामना रंगतदार हाई आहे. पहिल्या इनिंगची बॅटिंग आपण या ठिकाणी पाहिली. पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना वाघोडे टीमनं धावसंख्या उभारली आहे 21 लो स्कोरिंग मॅच. 4 ओव्हरमध्ये 22 धावांची गरज पिंपलास ए टीमला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपसरपंच चषक बिलोशी एसपी ट्रॉफी, त्या ट्रॉफीमध्ये क्वालिफाय झालेला संघ टॉप 4 मध्ये टॉप 3 मध्ये पोहोचलेला संघ पिंपलास ए संघ फॉर्म मध्ये आहे. मॅन ऑफ द सिरीज बाईक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपसरपंच बिलोशी ट्रॉफी मध्ये घेतली होती. ती म्हणजे पिंपलास ए चे खेळाडू जबरदस्त यतीश पाटील चमकले होते आणि या सीझन मध्ये पहिली बाईक वडा टेनिस मध्ये मिळवणारा खेळाडू ठरलेले आहेत 2025 मध्ये यतीश पाटील पिंपलास ए टीम. गोलंदाज बॉलिंग मार्कवर पाहायला मिळते वाघोटे टीम. यंगस्टर तयार होत आहेत. राकेश पाटील एक मोठा नाव, मोठा चेहरा. 4 व्हीलर गाडीचं रिफ्लेक्शन येत आहे. ती गाडी थोडी बाजूला करायची आहे. 4 व्हीलर कार. बॉलिंग मार्कवर ऋषभ आहे आणि यतीश आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बाईक विनर खेळाडू यतीश पाटील पाहू शकता आपण इन ऍक्शन मध्ये बॅटिंग करिता. खरं तर लो स्कोरिंग मॅच जेव्हा जेव्हा या मैदानात झालेली आहे त्या वेळेस मध्ये संघर्ष मोठा झालेला आहे. किल्ले कोहोच वाडा प्रीमियर लीग टीम 8 ओव्हरला त्या टीमकडे धाबा जास्त नव्हत्या. फक्त धाबा होत्या 24. 48 बॉल आणि धाबा 24. मॅच आली होती शेवटच्या ओव्हर पर्यंत. निखिल भोईर कर्णधार होते. स्टार्ट द मॅच. सरपंच इशारा करतायत. आय थिंक 4 व्हीलर कारचे रिफ्लेक्शन येते. ज्यांच्या 4 व्हीलर आहेत त्यांनी आपले ड्रायव्हर पाठवायचे आहेत. नेते मंडळी, उद्योजक, शेठ लोक आपले ड्रायव्हर पाठवा. 4 व्हीलर कार या ठिकाणी मंडपच्या मागे पार्क करायचे आहेत. पहिला बॉल आणि या ठिकाणी चांगलं टायमिंग किती बघा. परफेक्ट जजमेंट. यतीश पाटील ठोकतोय पहिल्या बॉलला चौकार.
हे गीत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावात शहरात पोहोचतंय. सोपं डान्स करण्यामध्ये सोपं असलेलं सॉन्ग आहे. कुणी या गाण्यावर डान्स करू शकेल. गोलंदाज बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयार यंगस्टर ऋषभला पाहतायत वाघोडे टीम. पुलचा प्रयत्न आहे, सर्कलचा फायदा, पॉवर प्लेचा फायदा नक्की होतोय. चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड किंवा लेग डीप कडे जातोय आणि युवा खेळाडू त्या ठिकाणी बॉलला बाउंड्री अडवतोय. त्याच्या मेहनतीला सलाम असेल. कुठून कुठे पहा, शॉट फाईन कडनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला जाऊन बाउंड्री अडवली आहे वाघोडे टीमच्या फिल्डरनं. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. 2 बॉल मध्ये धावा 6 आहेत. विजयासाठी धावांची गरज आहे 22. कव्हर ड्राईव्हचा क्लास फटका. पिंपलास ब्रँड खासदार चषक मध्ये धमाका कव्हर ड्राईव्ह चौकार. तर या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह एक क्लास पाहायला मिळाला. त्या क्लास मध्ये मात्र बॉल अतिशय फास्ट गेला आणि डीप झोनला बाउंड्री मिळते. 3 बॉल मध्ये 2 चौकार ठोकतो यतीश पाटील. 22 धावांचं लक्ष आता मात्र सोपं होते. मॅच सोपी होते कारण 3 बॉलला आले आहेत 10 धावा. विजयासाठी 12 धावांचं लक्ष बाकी राहते. सुपर बॅटिंग यतीश पाटील पिंपलास ए टीम. फिल्डरची मेहनत अफाट. बाउंड्री अडली आहे. जाणारा चौकार थांबवलेला आहे आणि या बॉलवर 2ही धावा मिळत आहेत. धावसंख्या फलकावर टोटल येते 12. आता 10 धावांचं लक्ष बाकी राहत आहे. पहिल्याच ओव्हरच्या 4 बॉलला 2 चौकार आले. इतर बॉलवर 2-2 धावा आल्या आणि टोटल 12. म्हणजे मॅचचं प्रेडिक्शन या ठिकाणी लावू द्यायला संधीच दिली नाहीये. एकही डॉट बॉल पहिल्या 4 बॉल मध्ये आला नाहीये आणि शेवटचे 2 बॉल पॉवर प्लेचे बाकी राहत आहेत. पॉवर प्ले मध्येच हल्ला बॉल यतीश पाटील स्वतः खेळतोय आणि यावेळेस क्षेत्ररक्षक इथे तैनात होता स्लीप झोन मध्ये. पहिला डॉट बॉल येतोय बॉल नंबर 5. 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे 19 बॉल मध्ये. 19 चेंडून समोर असतील 10 धावा. या धावा थोपवल्या थांबवल्या तर इतिहास रचला जाईल. इतिहास घडवावा लागतो. मग कसा आणि होईल की नाही शंका मनात न आणता जिद्द करावी लागते. पूल केलाय. टायमिंग टेबल बेमिसाल. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येतोय. मिड विकेट डीपच्या क्षेत्रात चौकार यतीश पाटीलच्या बॅटमधनं. धावा आणि इथे पहिल्या ओव्हर मध्ये पाहिलं आपण तर दमदार बॅटिंग यतीश पाटीलने केलं. वैयक्तिकरित्या ठोकले 3 चौकार. 22 धावांचं लक्ष आहे. 6 धावांची गरज आहे. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. थोडी घाई करा. यापुढची मॅच कुडूस 11 विपक्ष जियान 11 कुडूस. रिव्ह्यू पंचाने घेतलेला या ठिकाणी चेक करायचंय. हाईट बीमर
इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण शॉट खेळताना बॅटर या ठिकाणी झुकले होते, बॉल या ठिकाणी मात्र लँड होता, त्यामुळे इट्स अ फेअर डिलिव्हरी. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर पाहायला मिळते. 6 धावांची गरज आहे आणि ते धावांची काही राहत. लॉंग स्टॉपला बॉल थांबत नाहीये, निघून जातो सीमा पार. धाबा 4. आता मात्र 2च धावांची गरज आहे. वाईट प्लस चौकार, 1 धावेची गरज. सोपीच झाली मॅच. वन साइड मॅच यालाच म्हणतात. 22 धावांचं लक्ष 24 बॉल मध्ये असताना पहिल्या 6 बॉल मध्ये 16 धावा आल्या आणि त्यानंतर वाईट प्लस चौकार, 5 धावांचा बोनसही दिलाय. 1 धावेची फक्त औपचारिकता बाकी आणि हा बॉल डॉट येतोय आणि ते वडा क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश जाधव यांचं आगमन. आपलं बाळमामा खासदार चषक 2025 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हार्दिक स्वागत. स्क्वेअर कट शॉट खेळला गेला, चेंडूमध्ये थर्ड मॅनला जातोय. विजयाचा चौकार आणि इथे मात्र विजयी होतोय. बाउंड्री गेल्यानंतर पिंपलास ए टीम मॅन ऑफ द मॅच नो डाऊट यतीश पाटील, ऑलराऊंडर. प्लीज वेलकम. ज्यानं वैयक्तिक ठोकल्या 16 धाबा, ज्यानं मात्र चांगला षटक टाकताना पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करताना 2 विकेट घेतल्या पॉवर प्ले मध्ये. यतीश पाटील ठरतोय सामनावीर आणि मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट ज्यांनी दिलाय सावली क्रिएशन प्रोप्रायटर हरीश पालवी. एक ब्रँड या स्पोर्टच्या टी शर्ट दुनियेतील सावली ब्रँड. आणि मॅन ऑफ द मॅच मेडल श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस रोहन पाटील गांद्रे यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी रिअल अकॅडमी प्रोप्रायटर विशाल ठाकरे सर यांच्या माध्यमातून. यतीश पाटील आपण सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. एक चांगल्या फॉर्म मध्ये यतीश पाटील. बाईक जिंकली, आता मॅन ऑफ द मॅच जिंकतायत. पहिल्या राऊंडची मॅच जिंकताना पिंपलास ए टीम. चला कुडूस 11 विपक्ष जियान 11 कुडूस. राहुल जाधव सरांनी या टीमला मात्र लॉन्च केलंय कुडूस टीमला. प्रत्येक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये राहुल जाधव सर वरद 11 कुडूस या नावानं मात्र संघ पाहायला मिळतो. राहुलजी जाधव स्पॉन्सर्ड बाय कुडूस टीम. क्षेत्ररक्षण सजून घ्या विशाल बेल्ट अँड कंपनी. बॅटर पाठवायचे जियान 11. आणि तेजस धोबी तर मान्यवरांच्या शुभ हस्ते सामनावीर पुरस्कार दिला जात आहे. वैभवजी ठाकरे यांच्या हस्ते. या ठिकाणी वैयक्तिक ज्यानं धावसंख्या केली 16, वैयक्तिक मात्र बॉलिंग करताना पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये विकेट घेतल्या 2. यतीश पाटील ठरतोय सामनावीर. रोहन पाटील गांधी यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच मेडल आहे. रिअल अकॅडमी प्रोप्रायटर विशाल ठाकरे सर यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. आणि सावली क्रिएशन ब्रँड या भारत देशातील महाराष्ट्रातील स्पोर्टच्या दुनियेतील एक प्रिंटिंग टी शर्ट हरीश पालवी यांच्याकडनं. रोहनजी पाटील गांधी यांच्याकडनं सिद्धिविनायक प्रोप्रायटर मेडल. रिअल अकॅडमीकडनं ट्रॉफी विशाल ठाकरे सरांकडनं. आणि
ब्रँड ऑफ स्पोर्ट टी शर्ट, प्रिंटिंग टी शर्ट, सावली क्रिएशन हरीश पालवी यांच्याकडनं. यतीश पाटीलकडे मी जात आहे. यतीश काय म्हणशील? नुकतीच बाईक जिंकणारा वाडा टेनिसचा पहिला खेळाडू 2025 तू राहतोय सीझन मध्ये आणि या मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच झाली.